22-23 तारखेला या महिन्याच्या म्हणजे आताच फेब्रुवारी 22-23 तारखेला अंगणवाडीची बैठक ही ओडिसाला ठरलेली आहे, राष्ट्रीय बैठक. आत्ताच आपण चर्चा केली 15-16 तारखेला आपली मिड डे मीलची राष्ट्रीय बैठक ही नागपूरला ठरलेली आहे महाराष्ट्रात. आणखी एक बैठक ठरलेली आहे. मी आता दोनदा उठून गेलो ना फोनवर बोलत होती वैसा घूमना खड़ा क्यों रहता है, ऐसा जाना ऐसा पीछे से ऐसा उसके पास जा उसके पास जा. हां, तर आपण जी राष्ट्रीय बैठक आपली एक आणखी राहिली आहे ती आशांची आहे. आशांची बैठक ही तमिळनाडूला आयोजित केलेली आहे आणि तमिळनाडूची तारीख अजून आलेली नाही. आता दोनदा फोन झाला, ती म्हणाली मी 2 दिवसामध्ये तिकडची जी आपली नेता आहे तमिळनाडूची 2 दिवसामध्ये ती आहे. म्हणजे तिन्ही जे आपल्या राष्ट्रीय बैठकीनं यांच्या बैठका घ्या, त्यांचं मागणीपत्र तयार करा आणि त्यांची संलग्नता फी आणि त्यांचे राष्ट्रीय अधिवेशन निश्चित करा. म्हणजे जसं आपण साताऱ्याला अधिवेशन घेतलं महाराष्ट्राचं, जसं राष्ट्रीय अधिवेशन देशाचं कुठे घ्यायचं याचाही निर्णय नागपूरच्या मिटिंगमध्ये होईल. तेव्हा मिटिंग केल्यानंतर आम्ही असं ठरवलं होतं आधी की एक मैं बात में लूँगा तू उधर डालते रहे जाम है, ठीक है. तर राष्ट्रीय मीटिंगसोबत दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम होता की संबंधित विभागांना निवेदन द्यायचं. तर आपण आपलं मागणीपत्र तयार केलं होतं. मोदी साहेबांनी किंवा त्याच्या आधीच्या साहेबांनी 11 नंतर आपलं काही मानधन वाढवलेलं नाही. ते मानधन वाढवलं पाहिजे. आपली मागणी होती की आम्हाला किमान वेतन हे लागू केलं पाहिजे. आम्हाला या स्वयंपाकी मदत त्यांना चपराची पण खूप असं दर्जा दिला पाहिजे राष्ट्रीय स्तरावरती. आणि 12 माही मानधन जे आम्हाला मिळत नाही आहे ते 12 माही करून आम्हाला किमान वेतनाच्या कक्षेमध्ये बसवलं पाहिजे अशी चर्चा आपल्या खात्याचे सेक्रेटरी, मला आता नाव आठवत नाही आहे, सेल्वराज आतमध्ये सेल्वराज यांना निवेदन दिलं. जवळजवळ 1 तास चर्चा झाली, चांगली चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर असं ठरलं की जे आपलं डिपार्टमेंट